महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जेव्हा 9:15 वाजता मोबाईल व्हॉट्सअप टी व्हीवर बघितलं की त्यांचा बारामतीमध्ये येत असताना विमानाचा अपघात झाला आणि त्यांचे निधन झाले ही बातमी जेव्हा कळाली त्यावेळेस अक्षरशः जीवात जीव राहिला नाही. अर्जंट येऊन टी व्ही पुढं बघितलं तर तीच वार्ता, जिकडं बघलं तिकडं तीच वार्ता. हे जेव्हा 8:45 घडले तेव्हा 9 वाजता गाव आमचे कावलगाव हे गाव एकदम निशब्द झाले. धक्का लागला पूर्ण गावाला की असं अशक्य शक्य कसं झालं. आणि अजितदादा हे थेट बोलणारे नेते होते. त्यांच्याकडे कोणी जर गेलं समजा यश असेल तर हो, जर काम होत नसेल तर कधीच त्यांनी जाग्यावर ऑन दी स्पॉट समजा फोन लावला की काम, अशा पद्धतीचं त्यांचं काम होतं. आणि त्यांच्या माध्यमातून आमचे वडील रुस्तुमराव रामजी वंजे यांना पूर्णा सहकारी साखर कारखान्यावर दांडेगावकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 4 टर्न 20 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संचालक म्हणून त्या ठिकाणी ते कार्यरत होते. आमच्या वडिलाची आणि दादाची बरेच वेळेस भेट झाली. वडील आमचे सांगायचे की बुवा अजितदादा म्हणजे दादाच आहेत. बाकी अशा व्यक्तिमत्वाला आमच्या वंजे परिवार व कावलगाववासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.